ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे। 18 डिसेंबर रोजी बिडकीन परिसरात 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। या गटाने दुसऱ्या गटावर तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केला। हल्ल्यात 3 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी दोन्ही गटाकडून कोणताही गुन्हा दाखल न करण्यात आलेला आहे। मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरुण बिडकीन येथील कल्याणनगर रस्त्यावर दबा धरून बसल्याचं दिसत आहे। यावेळी घटनास्थळी 2 तरुण दुचाकीवरून दाखल झाले, तेव्हा दबा धरून बसलेल्या गटाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला। तलवार, कोयते आणि लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली। यावेळी दुचाकीवरील तरुणांनी तातडीने दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला आणि समोरच्या दुकानात शिरले। यानंतर हल्ला झालेल्या तरुणांनी दुकानातून काही लोखंडी रॉड आणि लाकडी दांडा घेत प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी 2 गटात हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोन्ही बाजूने बाचाबाची झाली। संतापलेला एक तरुण कोयत्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र समोरील तरुणाने हे वार हुकवले। यामुळे मोठा अनर्थ टळला। काही वेळ बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्यानंतर दोन्ही गट शांत झाले। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार सोमपुरी गावातील जागेच्या वादातून 2 गटात हा राडा झालेला आहे। दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। गुरुवारी हा वाद रूपांतर हाणामारीत झालं। या घटनेत 3 जण जखमी झाले आहेत। मात्र अद्याप दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल झालेला नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।